श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षाचे 2026चे नवीन कॅलेंडर घरी आणल्यावर कॅलेंडरवर लिहा हे दोन शब्द. हे दोन शब्द आपण जर कॅलेंडरवर लिहिले तर आपली कोणतीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल. तर नवीन वर्षाच्या या कॅलेंडरवर काही खास उपाय आपण केले तर आपल्याला काय फायदा होतो, काय लाभ होतो व नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे याबद्दलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर नवीन वर्षाचे 2026चे कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला दोन शब्द लिहायचे आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सुरुवातीच्या पानावर हे शब्द लिहिल्याने आपले कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तसेच अगदी सोपा हा उपाय आहे, अगदी कोणालाही करता येईल असा हा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये एक कॅलेंडर पाहिजे, छोटेसे का असेना पण ते नक्की एक नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्ही आणायचे आहे. तर आपल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर आपल्याला कोणते दोन शब्द लिहायचे आहे तर ते बघणारच आहोत आपण. त्याआधी नवीन वर्ष सुरू होतं, नवीन कॅलेंडर घरात येतं, पण ते फक्त तारीख दाखवणारे कागदाचे पान नसतं. कॅलेंडर म्हणजे आपल्या आयुष्यातील एक तारीख पाहण्याचे साधन नाही, तर ते आपली वेळेची, ऊर्जेची शिस्त आणि आपल्या जीवनाला दिशा देणारे असतं. नवीन कॅलेंडर नवीन वर्षासोबतच तारीख, वर्ष, वेळ, काळ हे सर्व पुढे चालत राहतं आणि निरंतर आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतं. नवीन वर्षाचे कॅलेंडर हे आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येत असतं. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कॅलेंडर लावणे म्हणजे आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात करणे. नवीन वर्षाचे कॅलेंडर भिंतीवर लावण्याआधी जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये, शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. जुन्या वर्षाचे कॅलेंडर ते पूर्णपणे काढून ठेवावे, त्याचे विसर्जन करावे किंवा साईडला ठेवून द्यावे. तसेच जुने कॅलेंडर हे कधीही जाळू नये किंवा फेकून देऊ नये, ते व्यवस्थित विसर्जन करावे. का बरं की त्यामध्ये देवदेवतांचे फोटो असतात आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांचा अपमान होत असतो. त्यामुळे कधीही कॅलेंडर फाडू नये, जाळू नये. असं केल्याने आपल्याला दोष लागतो. त्यामुळे आपल्याला कॅलेंडर जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. जर आपल्याला कॅलेंडर विसर्जन करणं शक्य नसेल तर आपण एका बादलीमध्ये सुद्धा त्या कॅलेंडरचे विसर्जन करू शकतो पाणी घेऊन. व त्या भांड्यामध्ये कॅलेंडर भिजवत घातल्यानंतर तो कॅलेंडर मऊ होईल. मऊ झाल्यानंतर त्या कागदाचा लगदा तयार होईल. या कॅलेंडरचं विसर्जन केल्यानंतर तुम्ही त्या पाणी झाडाला घालू शकतात, आपल्या कुंड्यांमध्ये घालू शकतात. असे त्याचे विसर्जन करावे. तर तुमच्याकडे झाडं नसेल ते पाणी टाकण्यासाठी तर तुम्ही एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ते पाणी टाकू शकतात. अशा प्रकारे सुद्धा आपण कॅलेंडरचे विसर्जन जे आहे तर ते करू शकतो. व त्यानंतर स्वच्छ मनाने नवीन कॅलेंडरची पूजा करावी. नवीन वर्षाचे कॅलेंडर घेतल्यावर आपल्याला काही खास गोष्टी करायच्या आहे. त्यात कशा करायच्या तेच मी तुम्हाला आता दाखवते. नवीन वर्षाचे कॅलेंडर आणल्यावर पहिले ते पाटावर ठेवा व त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करा. नवीन वर्षाचे कॅलेंडर आपण कधी पण आणल्यावर त्याच्यावर पहिले हळदी कुंकू लावा व त्याची पूजा करा आणि त्याच्यावर काही खास गोष्टी लिहायच्या आहे आपल्याला. त्या कशा लिहायच्या तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर सर्वप्रथम आपल्याला हिरवा पेन घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर हिरवा पेन नसेल तर तुम्ही कोणताही ब्ल्यू पेन सुद्धा घेऊ शकता किंवा लाल कलरचा घेतला तरीही चालेल, पण ग्रीन पेननी लिहिलं तर अति उत्तम. आता ग्रीन पेननी काय लिहायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवर लिहायचं आहे. आपल्याला जिथं जागा असेल तिथं आपल्याला लिहायचं आहे. तुमच्या कॅलेंडरवर वरती जागा असेल तर तुम्ही वरती लिहू शकतात, खाली जागा असेल तर तुम्ही ह्या खाली लाईनमध्ये लिहू शकतात. तर आता मी इथं वरतीच लिहिणार आहे. ते काय लिहिते तुम्हाला ते दोन शब्द सांगते. ते दोन शब्द तुम्ही अवश्य आपल्या नवीन कॅलेंडरवरती लिहा. हळदी कुंकू व अक्षदा अर्पण करावी. त्यानंतर नवीन कॅलेंडरवर तुम्हाला दोन शब्द लिहायचे आहे. तर ते म्हणजे आपल्याला कॅलेंडरच्या वरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे व त्यानंतर तुमची जी कुलदेवता असेल त्या कुलदेवताचे तुम्हाला नाव लिहायचं आहे. जसं की माझी कुलदेवता ही तुळजाभवानी माता आहे, तर मी इथे तुळजाभवानी माता प्रसन्न असं लिहिलेलं आहे. तुमची जी कुलदेवता असेल तुम्ही त्या कुलदेवताचे नाव लिहू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला कॅलेंडरच्या पहिल्या पानावर सर्वात वरती जिथे जागा असेल तिथं हे दोन शब्द लिहायचे आहे व त्यानंतर 1 तारखेच्या तिथं आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिकचं चिन्ह हे शुभ चिन्ह आहे. त्यामुळे या शुभ चिन्हापासून आपण पहिला दिवस हा नवीन वर्षाचा सुरुवात करणार आहोत. तुम्हाला स्वस्तिकचं चिन्ह हे तुम्ही कोणत्याही तारखेला काढू शकतात. तसे मी 1 तारखेला काढलेले आहे कारण की 1 तारीख ही खूप शुभ आहे. नवीन वर्ष 2026ची 1 तारीख ही गुरुवारी आलेली आहे, जो
गुरुवार हा आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण आहे, गुरुवार हा श्री गुरुदेव दत्तांचा पण आहे, तसंच गुरुवार हा साईबाबांचा वार सुद्धा आहे आणि गुरुवार हा लक्ष्मीचा वार देखील आहे. त्यामुळे गुरुवार हा अतिशुभ योग आलेला आहे या नवीन वर्षाचा. तर तुम्ही या नवीन वर्षाच्या कोणत्याही तारखेला स्वस्तिकचे चिन्ह काढू शकतात. तसे बघा, कॅलेंडरवर लिहिलेलं असतं शुभ दिवस, चांगला दिवस, अशुभ दिवस, अतिउत्तम दिवस. तर हा 1 तारीख ही शुभ दिवस म्हणून लिहिलेलं आहे कॅलेंडरवरती. असे प्रत्येक दिवसाचे शुभ चिन्ह देत असतात. त्यामुळे कॅलेंडर खरेदी करताना हे एक नियम पाळला पाहिजे की कॅलेंडर कधीही हिंसक चित्र असलेले किंवा नकारात्मक चित्र असलेले किंवा काटेरी किंवा काळ्या रंगाचे उदासीन चित्र असलेले नकारात्मक ऊर्जा दर्शविणारे चित्र असलेले कॅलेंडर कधीही खरेदी करायचे नाहीये. तुम्हाला कधीही शुभ व नैसर्गिक सौंदर्याचे चित्र असणारे किंवा देवतांचे चित्र असणारे किंवा सूर्योदय, हिरवळी, पाण्याचे दृश्य किंवा शांततेचे दृश्य असे शुभ कॅलेंडर तुम्हाला खरेदी करायचे आहे. त्यामध्ये तुम्ही कालनिर्णय घेऊ शकता, श्री स्वामी समर्थचे प्रणलितीचे कॅलेंडर घेऊ शकता किंवा श्री महालक्ष्मीचे कॅलेंडर घेऊ शकतात. तुम्हाला पाहिजे असेल ते कॅलेंडर तुम्ही खरेदी करा. फक्त शुभ चिन्ह, शुभ चित्र असलेले कॅलेंडर घरात लावावे. त्यानंतर फाटलेले कॅलेंडर हे घरात कधीही लावू नये. जर कॅलेंडर फाटले तर ते लगेच बदलावे. तसेच सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कॅलेंडरवर हिरव्या पेनाने श्री स्वामी समर्थ लिहा किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव लिहा आणि एक स्वस्तिक काढा. अशा प्रकारे कॅलेंडर आपले हे तुम्ही ज्या दिवशी आणाल त्या दिवशी करा किंवा तुम्ही नवीन वर्षाला ज्या वेळेस कॅलेंडर लावणार आहात त्या दिवशी पहिल्या पानावर करा आणि असेच तुम्हाला सर्व पानांवर पण लिहायचं आहे. व त्यानंतर एक इच्छापूर्तीसाठी उपाय करायचा आहे हे आपल्याला या नवीन कॅलेंडरवरती, नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती. तो उपाय म्हणजे आपली जी काही इच्छा असेल, जसे की आपल्याला नोकरी मिळवूया असं वाटत असेल किंवा आपला विवाह होण्यासाठी इच्छा असेल किंवा आपले घर होण्यासाठी इच्छा असेल किंवा आपली गाडी घेण्याची इच्छा असेल किंवा आपल्याला शिक्षणात प्रगती करायची असेल, जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही लिहायची आहे. तर इच्छा लिहिताना अगदी मनोभावे तुम्हाला इच्छा लिहायची आहे. असं नाही किंतु परंतु आणि होईन का नाही अशी मनात शंका न आणता आपल्याला मनोभावे कोणत्याही एका तारखेला आपली इच्छा लिहायची आहे आणि त्या इच्छेला आपल्याला सर्कल करायचं आहे, म्हणजे गोल करायचं आहे. इच्छा लिहिताना स्पष्ट असाव्यात, सकारात्मक शब्दात असाव्यात, मनात शंका नसावी. अशी इच्छा लिहून ते कॅलेंडर आपल्याला देवासमोर ठेवायचे आहे. त्यानंतर मनापासून सकारात्मक भावाने आपली इच्छा पूर्ण झालेली आहे अशी आपल्याला मनात भावना निर्माण करायची आहे. हा उपाय आपल्या मनाला दिशा देतो आणि आपल्या प्रयत्नांना शक्ती देतो. त्यामुळे असा उपाय तुम्ही नक्की करा. नवीन वर्षाचे कॅलेंडर म्हणजे फक्त दिवस मोजणे नाही, तर ते म्हणजे आपल्या वेळेचा आदर करणे, तसेच आपल्या विचारांना दिशा दाखवणे, आपल्या आयुष्याची योग्य प्रगती वाढवणे, आपल्या आयुष्याला योग्य गती देणे असा त्या मागचा हेतू असतो. हा छोटासा कॅलेंडरवर केलेला उपाय हा आपल्या पूर्ण वर्षभरावर परिणाम करू शकतो. ही छोटीशी वास्तुकृती तुमच्या संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकते. नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मक ऊर्जेने करा, योग्य दिशेने करा. तसेच कॅलेंडरवरची चिन्ह व रंग, कॅलेंडरवर असलेली चित्र आणि रंग खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावा. आणि योग्य दिशेला लावल्याने काय फायदे होतात? कॅलेंडर लावण्यासाठी योग्य दिशा, आपल्या घरातील चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्या घरात अशुभ गोष्टी घडू लागतात. चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक वाईट गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे घर, ऑफिस किंवा दुकानात कॅलेंडर लावताना कोणत्या दिशेला लावावे? तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर हे पूर्व दिशा, पश्चिम दिशा व उत्तर दिशेला लावणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे घरात व ऑफिसमध्ये किंवा दुकानात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर हे चुकीच्या दिशेला लावले तर कुटुंबातील व्यक्तींवर प्रगतीचे अडथळे येऊ लागतात. दक्षिण दिशेला चुकून सुद्धा लावू नका, कारण दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे घरातील सदस्यांवरती आरोग्याची समस्या येतात. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. यामुळे या दिशेला कॅलेंडर लावल्याने आपल्या घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर हे कधीही लावू नये. तसेच दक्षिण दिशेला पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी पितरांचे फोटो लावतो, त्या ठिकाणी कॅलेंडर हे लावू नये. तर आता दक्षिण दिशा म्हणजे कोणती? तर आपण ज्या वेळेस कॅलेंडर बघतो त्या आपलं तोंड दक्षिणेकडे होतं, त्या दिशेला कॅलेंडर कधीही लावू नये. दक्षिण दिशेला नवीन कॅलेंडर हे आपण योग्य दिशेला लावले तर त्याचे आपल्याला योग्य फळ मिळते आणि कॅलेंडर जर आपण चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.
त्यामुळेच कोणतेच अशुभ परिणाम होऊ नये म्हणून आपण कॅलेंडर हे योग्य दिशेला लावायचे आहे. तर कॅलेंडर घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ते योग्य दिशेला लावायचे आहे. तर कॅलेंडर लावण्यासाठी योग्य दिशा, तर कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावावे. उत्तर दिशा ही अतिशुभ मानली जाते, का बरं की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यावर आपल्याला कुबेराचा आशीर्वाद हा राहतो. हे कॅलेंडर आपण पश्चिम दिशेवरती लावले तर घरामध्ये धनाचा प्रवाह हा कधी कमी होत नाही. या दिशेला कॅलेंडर लावल्याने घरामध्ये पैसा राहतो. ज्यांना आर्थिक समस्या आहे, ज्यांना असं वाटतं की सतत पैसा यावा, त्यांनी कॅलेंडर हे पश्चिम दिशेला लावायचे आहे. तसं तर आपण कॅलेंडर लावण्याआधीच आपण कॅलेंडरची जागा ही निश्चित केली पाहिजे. जसं की आपल्याला उत्तम आरोग्य हवे असेल तर पूर्व दिशेला लावावे. जर आपल्याला पैसा हवा असेल, धन हवा असेल तर उत्तर दिशेला लावावे. जर आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैशामध्ये सातत्य राहावे असे वाटत असेल तर पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावावे. फक्त हे कॅलेंडर आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला लावायचे नाहीये. तर योग्य दिशा कोणती आहे, तर या कॅलेंडर लावण्यासाठी आपण आपल्या समस्येनुसार पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशा निवडू शकतात. फक्त आपल्याला कॅलेंडर हे चुकूनही दक्षिण दिशेला लावायचे नाहीये. कारण कॅलेंडर जे आहे तर त्यामध्ये आपण तारीख पाहत असतो. आपल्या कॅलेंडरमध्ये आपण तिथी सणवार बघत असतो आणि जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये हे बघत असतो, दक्षिण दिशेला लावतो आणि आपण कॅलेंडरमध्ये बघतो, त्यावेळी आपले तोंड ही दक्षिणेला होत असते. त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचे नाहीये. दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ मानली जाते. नवीन कॅलेंडरवरती आपल्याला जी इच्छा लिहायची आहे तर ती लिहिण्यासाठी हिरव्या शाईचा पेन वापरायचा आहे. आपली जी इच्छा आहे, म्हणजे आपल्याला जर नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल किंवा आपले घराचे स्वप्न असेल, स्वतःचे घर व्हावा असं वाटत असेल, आपली जी काही इच्छा आहे तर ती कधीपर्यंत पूर्ण व्हावा असं आपल्याला वाटत आहे, म्हणजे आपली इच्छा कोणत्या महिन्यापर्यंत पूर्ण व्हावा असं आपल्याला वाटत आहे, जून जुलै पर्यंत किंवा ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. जसं की आपल्याला 6 महिन्यामध्ये आपली इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर 1 वर्षभरामध्ये व्हावी असे वाटत असेल, म्हणजे 2026 हे वर्ष सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कधीही आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला काय करायचे आहे, सर्वप्रथम आपल्याला ज्या तारखेपर्यंत आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे तर त्या तारखेला आपल्याला हिरव्या पेनाने ज्या महिन्यामध्ये इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल त्या तारखेला आपल्याला सर्कल करायचं आहे आणि त्या सर्कलमध्ये आपली इच्छा लिहायची आहे. जसे की मला घर पाहिजे आहे किंवा मला नोकरी पाहिजे आहे किंवा माझी जी काही इच्छा आहे, गाडी घेण्याची इच्छा आहे किंवा कुठं फिरायला जाण्याची इच्छा आहे, तर ती इच्छा लिहून आपल्याला त्या तारखेला सर्कल करायचं आहे. ती इच्छा आपल्याला हिरव्या पेनाने किंवा हिरव्या शाईनेच लिहायची आहे. किंवा पैसा पाहिजे किंवा प्रमोशन पाहिजे किंवा आरोग्य संपत्ती असंही लिहू शकतो. तर असे अगदी 2 शब्दामध्ये आपल्याला जी इच्छा आहे तर ती लिहायची आहे. आपण जी इच्छा लिहिलेली आहे तर त्या इच्छेकडे आपल्याला फक्त 5 मिनिटं एकटक पाहायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, एकटक पाहायचं आहे आणि मनामध्ये ती इच्छा पूर्ण झालेली आहे असा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. म्हणजे मनामध्ये असा विचार करायचा आहे, अशी कल्पना करायची आहे की माझं स्वतःचं घर झालेलं आहे किंवा मी स्वतःची गाडी घेतलेली आहे किंवा मला नोकरी मिळालेली आहे, मला भरपूर पैसे येत आहे किंवा माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असा मनामध्ये विचार करायचा आहे. असं डोळ्यासमोर आपण विचार करायचा आहे डोळे झाकून आणि आपली इच्छा पूर्ण झालेली आहे असा विचार करायचा आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. असा हा आपल्याला नवीन वर्षाचा छोटासा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या इष्टदेवतांची, कुलदेवतांची, श्री स्वामी समर्थांना त्यांना सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अमुक इच्छा, की माझी अमुक अशी इच्छा आहे आणि ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. हा उपाय आपण ज्या दिवशी सुरू केलेला आहे, म्हणजे उपाय आपण नवीन वर्षाचा सुरुवात करू शकतो. 1 जानेवारीला किंवा 2-3 तारखेला, नवीन वर्षाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकतात. ज्या तारखेपासून आपण हा उपाय सुरू करणार आहोत त्या तारखेला आपल्याला ग्रीन पेनाने राऊंड करायचा आहे आणि त्या तारखेला आपल्याला प्रारंभ हा शब्द लिहायचा आहे. म्हणजे आपण या उपायाला या दिवसापासून सुरुवात करत आहोत. जी बी इच्छा आहे आपली ती पूर्ण होऊ दे या मागचं हेतू आहे व आपली जी इच्छा आहे तर ती आपण लिहायची आहे आणि आपली मनोभावे प्रार्थना करायची आहे की ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तसेच आपले कुलदेवताला, इष्टदेवताला आणि आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असा हा नवीन वर्षाचा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे तर तेही क्लिक करा. म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर हाईपचं ऑप्शन आहे तर हाईप द्या. हाईप दिल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.